नमस्कार, मी वर्षा नलवडे. डॉक्टर तुमच्या घरी आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि ढगे हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक डॉक्टर संतोष सुभाष ढगे. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सरांसोबत गप्पा मारण्याआधी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर संतोष ढगे हे 1995 पासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा आयुर्वेद आणि पंचकर्म या विषयांमध्ये गाढा अनुभव आहे. हृदयाच्या झडपांचे विकार, हृदयामधील ब्लॉकेजेस, हृदयाच्या पडद्याला छिद्र असणं, हृदयाची कार्यक्षमता कमी असणं, शिवाय हृदयाचा आकार वाढणं या हृदयविकारांवरती आयुर्वेदिक उपचार ते करत असतात आणि ते उपचार करण्यात ते पारंगत देखील आहेत. देशाच्या विविध भागातून हृदयांवरील उपचार करण्यासाठी रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. डॉक्टर ढगे यांच्याकडे अमेरिका, ग्रीस अशा विविध देशांमधील रुग्णांना देखील डॉक्टर ढगे उपचार देत असतात. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि जागतिक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषदांमध्ये हृदयरोगांवरती व्याख्याने देखील डॉक्टर देत असतात. त्यामुळे डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. सर, सुरुवातीचाच प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे हृदयाच्या झडपांचे विकार नेमके कोणकोणते असतात? तर हृदयाच्या झडपांचे विकार जाणून घेण्यापूर्वी आपण हृदयामध्ये एकूण झडपा किती असतात हे सगळ्यात पहिलं जाणून घेऊया. एकूण 4 झडपा असतात: मायट्रल वॉल, ट्रायकस्पिड वॉल, एवॉर्टिक वॉल आणि पल्मोनरी वॉल. आता त्याचे आजार जर म्हटलं तर स्टेनोसिस, रिगर्जिटेशन आणि प्रोलॅप्स हे त्याचे कॉमन आजार आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यामध्ये काय होतं, स्टेनोसिस म्हणजे काय तर हृदयाची झडप थोडी कमी उघडायला लागणं, ह्याला स्टेनोसिस असं म्हणणं. रिगर्जिटेशन म्हणजे काय तर हृदयाची झडप बंद होत असताना लिकेज होणं, ह्याला रिगर्जिटेशन म्हणतात. आणि प्रोलॅप्स म्हणजे काय तर हृदयाची झडप व्यवस्थित बंद न होणं. आता याच्यामध्ये काय होतं की ज्या झडपेला जो आजार झालेला आहे त्या दोघांचं नाव या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे काय तर स्टेनोसिस जर मायट्रल वॉलच्या ठिकाणी झालं असेल तर त्याला मायट्रल स्टेनोसिस असं म्हणतात. रिगर्जिटेशन जर ट्रायकस्पिड वॉलच्या ठिकाणी झालं असेल तर त्याला ट्रायकस्पिड वॉल रिगर्जिटेशन असं म्हणतात. प्रोलॅप्स जर मायट्रल वॉलच्या ठिकाणी असेल तर त्याला मायट्रल वॉल प्रोलॅप्स असं म्हणतात. थोडक्यात काय तर जो आजार ज्या झडपेला झालेला आहे त्या दोघांचं नाव या ठिकाणी दिलं जातं. निश्चितच. सर, तुम्ही सांगितलं तर हृदयाच्या झडपत नेमकी किती असतात, मात्र यामध्ये लक्षणं कशी असतात? जर का हृदयाच्या झडपांमध्ये काही विकार जर होत असतील तर त्याची लक्षणं नेमकी काय असतात? ओके. आता हृदयाच्या झडपांचीच असं नाही तर हृदय विकाराची काही ठराविक लक्षणं असतात. आता आयुर्वेद हा 5000 वर्षापूर्वींचा आहे, तर त्यावेळेला सुद्धा जी आयुर्वेदानं हृदयविकाराची लक्षणं सांगितलेली आहेत ती लक्षणं आपल्याला आजही तंतोतंत बघायला मिळतात. तर कॉमन लक्षणं कुठली असतात याच्यामध्ये तर धाप लागणं, थोडंसं अंतर चालल्यावर किंवा थोड्या हालचाली केल्यानंतर धाप लागणं, छाती भरून येणं, डिफिकल्टी इन ब्रीदिंग म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं, चेस्ट कंजेशन म्हणजे छाती भरून येणं, छाती गच्च वाटणं, चेस्ट पेन म्हणजे तोदवत भेदवत शूल असं आयुर्वेदन त्यावेळेला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर छातीमध्ये धडधडणं, हृदयाच्या ठोक्यांचा संख्या वाढणं, हलकंसं चक्कर येणं थोडंसं चालल्यावरती. तर अशी कॉमन लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यामध्ये काय असतं की ही सगळीच्या सगळी लक्षणं ही प्रत्येक पेशंटमध्ये असतात असं नाही. तर लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता ही आपल्याला प्रत्येक रुग्णानुसार वेगवेगळी बघायला मिळते. म्हणजे काय तर एखाद्या रुग्णाला मोजून 5 पावलं चालल्यावरती त्रास होतो. आता ही सगळीच लक्षणं असतात असं नाही, तर एखाद दुसरं लक्षण त्याला प्रत्येकाला रिप्रेझेंट होतात असतं. एखाद्या रुग्णाला 100 पावलं चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला अर्धा किलोमीटर चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला साधारण सलग रस्त्यावर चालताना त्रास होत नाही पण रस्त्यावर हलकासा चढ जर आला तर त्याला त्रास व्हायला लागतो. बरोबर. एखाद्या रुग्णाला सावकाश चालताना त्रास होत नाही पण थोडं फास्ट चालायला लागला की त्याला त्रास व्हायला लागतो. एखाद्या रुग्णाला 2 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 10-12 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो. तर अशा प्रकारे लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता ही आपल्याला प्रत्येक रुग्णानुसार वेगवेगळी बघायला मिळते. अगदीच. सर, लक्षणं तर आपण जाणून घेतली. ही लक्षणं जर का दिसली आणि हा आजार जर का जडावला तर मग पुढे नेमक्या तपासण्या कोणत्या कराव्या? खूप चांगला प्रश्न आहे, कारण हृदयरोगाची ही कॉमन लक्षणं आहेत. आता त्यातला नेमका कोणता आजार आहे हे तर आपल्याला कळलं पाहिजे. सो त्यासाठी आता आपला आजचा हृदयविकाराच्या झडपांचे विकार हा टॉपिक आहे. तो यासाठी 2D इको आणि TEE म्हणजे ट्रान्स इसोफेजियल इकोकार्डिओग्राफी अशा ह्या 2 तपासण्या जनरली याच्यामध्ये केल्या जातात. आता ह्या तपासण्या कोण करतं तर कार्डिओलॉजिस्ट करतात. आणि ह्या तपासण्यांमधून आपल्याला समजतं काय
तर 2D इको ही जी तपासणी आहे याच्यामधून आपल्याला कोणत्या झडपेचा आजार झालेला आहे हे कळतं. त्याचबरोबर समजा त्याचं पंपिंग कॅपॅसिटी कमी असेल तर ते समजतं. त्याचबरोबर हृदयाच्या पडद्याला छिद्र आहे का हे समजतं. कार्डिओमेगॅली झालेली आहे का हे समजतं. त्यामुळे आपल्याला एक उपचाराची दिशा आपल्याला ठरवता येते. त्याचबरोबर याच्यामध्ये काय अजून समजतं आपल्याला, तर कोणत्या झडपेला कोणता आजार झालेला आहे, त्याची सिव्हिरिटी किती आहे, म्हणजे आजार सिव्हिअर आहे, मॉडरेट आहे, माइल्ड आहे, हे याच्यामध्ये समजतं. म्हणजे काय, तर स्टेनॉसिस असेल तर स्टेनॉसिसमध्ये त्या हृदयाची झडप कमी उघडत असते. मग ती किती उघडते हे आपल्याला स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये समजतं. त्याचबरोबर त्या ठिकाणचं ग्रॅडियंट समजतं, प्रेशर समजतं. त्याचबरोबर आपल्याला हृदयाच्या अनेक पॅरामीटर्स त्याच्यामध्ये आपल्याला समजतात. म्हणजे काय असतं की ह्या आजारांमध्ये जनरली हृदयाच्या कप्प्यांचा आकार हा वाढायला लागतो. मग त्याच्यामध्ये लेफ्ट ॲट्रियमचा डायमेन्शन किती आहे सेंटीमीटरमध्ये हे समजतं आपल्याला. त्याचबरोबर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ॲट द टाइम ऑफ डायस्टोलिक, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ॲट द टाइम ऑफ सिस्टोलिक, त्यावेळचे डायमेन्शन्स आपल्याला त्या समजतात. आणि हे समजल्यानंतर आपल्याला एक उपचारांची दिशा ह्या ठिकाणी ठरवता येते. या रुग्णाला आता उपचार औषधांनी द्यायचे आहेत की अजून काही पुढचे वेगळे उपचार देणं गरजेचं आहे, हे सगळं ठरवण्यासाठी आपल्याला 2D इको ह्या रिपोर्टचं ह्याच्यामधलं अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित होतं. निश्चितच सर, तुम्ही उपचारांबद्दल बोलात. माझा पुढचा प्रश्न त्यालाच अनुसरून असणार आहे. उपचाराचे उपयोग नेमके कसे होतात हे कसं समजतं रुग्णांना? अच्छा, उपयोग म्हणजे खूपच चांगला प्रश्न तुम्ही विचारला की खरं हे उपयोग याचा कसा होणार आहे. आता अगदी कॉमनली मी सांगायचं झालं तर मी लोकांना सांगतो की माझं काम असतं उपचार देणं, ट्रीटमेंट्स देणं, आणि त्याचा उपयोग होतो आहे की नाही हे दोनच व्यक्ती सांगू शकतात. एक म्हणजे साक्षात स्वतः पेशंट, कारण त्याला बरं वाटतं की नाही हे तो सांगणार आहे, आणि दुसरा कार्डिओलॉजिस्ट, कारण हे 2D इको रिपोर्ट जे आहेत हे कार्डिओलॉजिस्ट करत असतात. आता मेडिकल सायन्सचा क्रायटेरिया काय आहे ह्याच्यामध्ये उपचारांचा लाभ होतो आहे की नाही हे ठरवण्यासाठी, मग ते उपचार आयुर्वेदाचे असतील, होमिओपॅथी असतील, ॲलोपॅथी असतील, इंडिव्हिज्युअल लेवलचे असतील, इन्स्टिट्यूट लेवलचे असतील, तर उपचाराचा लाभ होतोय की नाही मेडिकल सायन्सचा क्रायटेरिया ह्याच्यामध्ये असा आहे की 2 क्रायटेरिया असतात. एक म्हणजे पेशंटमधल्या इम्प्रूव्हमेंट आणि दुसरं म्हणजे रिपोर्ट्समधल्या इम्प्रूव्हमेंट. आता पेशंटमधल्या इम्प्रूव्हमेंट्समध्ये 3 गोष्टी बघतात. एक सिम्प्टोमॅटिकल इम्प्रूव्हमेंट, दुसरं क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट आणि तिसरं असतं फिजिकल इम्प्रूव्हमेंट. आता सिम्प्टोमॅटिकल इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, तर त्याची लक्षणं कमी होत आहेत का. क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, त्याच्या ब्लड प्रेशर, हार्ट रेट वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ते बघितलं जातं. आणि फिजिकल इम्प्रूव्हमेंट म्हणजे त्याची फिजिकल कंडिशन कशी आहे हे बघितलं जातं. आणि रिपोर्ट्स तर उपचारापूर्वीचे आणि उपचारानंतरचे रिपोर्ट्स हे बघितलं जातं. तर ह्या गोष्टी आपल्याला समजून देतात की उपचाराचा त्या लाभ होतो आहे की नाही. निश्चितच सर, काही उदाहरणं असतील तर आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील. उपचार झाल्यानंतर नेमकं रुग्णांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील. ओके, आता काही उदाहरणं नक्कीच मला द्यायला या ठिकाणी आवडतील. आता आपण एका रुग्णाचं उदाहरण असं घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचा रिपोर्ट या ठिकाणी बघूया. आता हा अमोल नावाचा हा रुग्ण, ह्याचं डायग्नोसिस असं आहे, वय 34 वर्ष आहे आणि ह्याला रुमॅटिक मल्टीव्हॅल्युलर हार्ट डिसीज आहे. म्हणजे काय, तर ह्या रुग्णाच्या एकूण 3 झडपा 2 आजारांनी ह्या रुग्णाच्या इन्व्हॉल्व्ह झालेल्या होत्या. आपण सुरुवातीला बघितलं की 4 झडपा असतात आणि आजार बघितलं तर 3 असतात. आता ह्या रुग्णाच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सिव्हिअर मायटल स्टेनॉसिस, सिव्हिअर मायटल रिगर्जिटेशन, सिव्हिअर ट्रायकोस्पिड स्टेनॉसिस, मॉडरेट ट्रायकोस्पिड रिगर्जिटेशन, सिव्हिअर एवॉर्टिक स्टेनॉसिस आणि सिव्हिअर एवॉर्टिक रिगर्जिटेशन. म्हणजे 4 झडपांपैकी एकूण 3 झडपा प्रत्येकी 2-2 आजारांनी ह्या पेशंटमध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या होत्या. आता ह्या रुग्णाला त्रास काय होत होता, तर साधारण 100 पावलं चाललं ह्या रुग्णाला दम लागायचा आणि ह्या रुग्णाला छातीमध्ये धडधडायचं. ओके, ह्या रुग्णाचा हार्ट रेट हा 120 पर मिनिट असा होता बसल्या जागेवरती. आता नॉर्मल हार्ट रेट आपला किती असतो, अगदी पिन पॉईंट म्हणलं तर 72 पर मिनिट्स, म्हणजे 72. पण नॉर्मल रेंज जर त्याची बघितली तर 60 ते 90 ही नॉर्मल रेंज आपण हार्ट रेट साठी पकडतो प्रति मिनिट. हा, तर ह्या रुग्णाला 120 प्रति मिनिट हार्ट रेट होता. आणि मग ह्या रुग्णाला आम्ही उपचार सुरू केले. आता उपचार सुरू केल्यानंतर पहिला फॉलोअप ज्या वेळेला रुग्णाचा झाला त्यावेळेला या रुग्णाने सांगितलं की आता मी 100 मीटर नाही तर आता मी 2 किलोमीटर चालू शकतो, मला दम लागत नाही.
ही झाली सिम्प्टोमॅटिकल इम्प्रुव्हमेंट. त्याच्यानंतर या रुग्णाचा हार्ट रेट ज्यावेळेला आम्ही काउंट केला तर तो होता 80 पर मिनिट. ओके, म्हणजे नॉर्मलच्या रेंजमध्ये तो आला. उपचारापूर्वी तो होता 120 पर मिनिट. आणि ह्या रुग्णाचं आणि वैशिष्ट्य काय होतं की जनरली आपण जर बघितलं तर आपल्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येत नाही, पण ह्या रुग्णाला स्वतःलाही ऐकायला येत होता आणि समोर बसलेल्यांनाही त्याच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज ऐकायला येत होता. आता तो आवाज त्यालाही ऐकायला येत नव्हता आणि समोर बसलेल्या रुग्णाला त्याच्या नातेवाईक मित्रांना कोणालाही ऐकायला येत नव्हता. म्हणजे ही झाली क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट. तर फिजिकल इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय तर वय या रुग्णाचं 34 होतं. आता 34व्या वर्षी 100 मीटर चालता येत नाही हे शक्य नाही. बरोबर. सो आता तो त्याच्या वयोमानानुसार 1.5-2 किलोमीटर सहज चालू शकतो आहे. वय 34 आहे आणि हा व्यवसायाने ड्रायव्हर आहेत. तर आज ते गाडी चालवू शकतात, ट्रक चालवू शकतात, ट्रॅक्टर चालवणं हे सगळे त्यांचे व्यवसाय चालू आहेत. ठीक आहे. अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. एक 75 वर्षाचे रुग्ण कैलास नावाचे. तर या रुग्णाला सिव्हिअर एवॉर्टिक स्टेनोसिस होतं. एवॉर्टिक वॉल एरिया फक्त 0.7 स्क्वेअर सेंटीमीटर होता. म्हणजे झडप या रुग्णाची फक्त 0.7 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती. वय ह्या रुग्णाचं 75. आता ह्या रुग्णाला त्रास काय होत होता तर साधारण 50 मीटर चालल्यानंतर ह्या रुग्णाला डिफिकल्टी इन ब्रीदिंग म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं हे एक लक्षण होतं आणि ह्या रुग्णाला सूज होती. मग या रुग्णाला उपचार सुरू केले. 3 महिन्यानंतर या रुग्णाचा ज्यावेळेला फॉलोअप सुरू झाला त्यावेळेला रुग्णाने सांगितले की आता मी अर्धा किलोमीटर सहज चालू शकतो, माझी छाती गच्च होत नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी 1-2 किलोमीटर सहज चालू शकतो, छाती गच्च होत नाही, अंगावरची सूज पूर्णपणे गेलेली आहे. याला म्हणायचं सिम्प्टोमॅटिकल इम्प्रुव्हमेंट किंवा पेशंटमधल्या इम्प्रुव्हमेंट. अजून एक मला उदाहरण या ठिकाणी द्यायचं आहे की नारायण पावळे नावाचा एक रुग्ण, सिव्हिअर मायट्रल वॉल स्टेनोसिस म्हणजे याची मायट्रल वॉल नावाची जी झडप आहे ती फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती. आता ह्या रुग्णाचं वय आहे 52. आता या रुग्णाला त्रास काय होत होता की साधारणतः 50 मीटर चालल्यानंतर ह्या रुग्णाला चेस्ट कंजेशन होत होतं, म्हणजे छाती गच्च होणं आणि सूज येत होती. उपचार सुरू केल्यानंतर पहिला फॉलोअप ज्या वेळेला रुग्णात झाला त्यावेळेला आता हा रुग्ण 1.5 ते 2 किलोमीटर सहज चालतो, याची छाती गच्च होत नाही आणि ह्या रुग्णाची सूजही कमी आली होती. तर अशा प्रकारे आपल्याला ही उदाहरणानुसार आपल्याला बघायला मिळतं की मेडिकल सायन्सचा जो क्रायटेरिया आहे किंवा रिसर्चचा जो क्रायटेरिया आहे की सिम्प्टोमॅटिकल इम्प्रुव्हमेंट, त्यांची लक्षणं कमी झाली, त्याच्यानंतर त्याचं क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट झालं म्हणजे हार्ट रेट, ब्लड प्रेशर ज्या गोष्टी मॅन्डेटरी असतात त्या त्यांच्या नॉर्मलमध्ये झाल्या. त्याचबरोबर फिजिकल इम्प्रुव्हमेंट म्हणजे हे 3ही वेगवेगळ्या वयोगटाचे रुग्ण होते आणि त्या वयोगटाला अनुसरून जितक्या ऍक्टिव्हिटीज फिरणं गरजेचं आहे ते यांना करता यायला लागलं. अशा पद्धतीने आपल्याला रुग्णांमधले फरक हे आपल्याला बघायला मिळतात. अगदीच. सर, उपचारानंतर रिपोर्टमध्ये जे होणारे बदल असतात या संदर्भात देखील आम्हाला ऐकायला आवडेल आणि रुग्णांच्या त्यानंतरच्या प्रतिक्रिया देखील. ओके. रिपोर्ट्स हा तर ह्याच्यामधला अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि कारण काय होतं की हृदयाच्या झडपांचे विकार जे आहेत किंवा पंपिंग कॅपॅसिटी कमी असणं वगैरे हे जे विकार आहेत किंवा हे आजार जे आहेत ह्याला मेडिकल सायन्समध्ये अनटचड डिसीज असं म्हणतात. म्हणजे याला तसं फारसं कोणी उपचार देतं असं फार ऐकिवात नाहीये. पण सुदैवानं आज गेली अनेक वर्ष आम्ही याच्यावरती उपचार करत आहोत. आणि मगाशी मी जसं अगदी सुरुवातीला सांगितले की आम्ही करत असलेल्या उपचाराचा उपयोग होतो आहे की नाही 2च व्यक्ती सांगू शकतात. एक पेशंट स्वतः त्याची लक्षणं कमी आहेत की नाही आणि दुसरं कार्डिओलॉजिस्ट, कारण हे रिपोर्ट्स कार्डिओलॉजिस्ट करत असतात. सो आपण त्या दृष्टीनं काही रुग्णांची उदाहरणं आपण या ठिकाणी बघूया. एक कल्पना नावाचा रुग्ण बेंगलोरवरून आला होता. मी मगाशीच म्हटलं की देशाच्या कानाकोपऱ्यातून पेशंट येतात. सो एखादं उदाहरण त्याचंही घेऊया. म्हणजे सुरुवातीला आपण अशी उदाहरण घेऊया की कुठेतरी ह्या रुग्णांमध्ये बदल सुरू होतात रिपोर्ट्समध्ये दिसायला. तर ह्या रुग्णाला सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशन होतं आणि पहिल्या दुसऱ्या फॉलोअप नंतरचा पहिला प्रोटोकॉल नंतरचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की आता ते माइल्ड मायट्रल रिगर्जिटेशन आहे. रिगर्जिटेशन म्हणजे काय तर झडप लिकेज असणं. पहिल्यांदा सिव्हिअर होती, आता थोडीशी माइल्ड झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे श्री जाधव म्हणून, सिव्हिअर एवॉर्टिक स्टेनोसिस होतं.
त्या ठिकाणचं प्रेशर ह्या रुग्णाचं 154/190 म्हणजे खूपच हाय होतं आणि उपचार सुरू केल्यानंतरच्या पहिल्या 1-2 फॉलोअप्स नंतर ज्यावेळेला आम्ही रिपोर्ट केला ते प्रेशर आता 112/52 आहे. म्हणजे कुठंतरी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इम्प्रूव्हमेंट्स या ठिकाणी बघायला मिळते आहे. एक गोव्याचा रुग्ण जयप्रकाश नावाचा, आता या रुग्णांची मी लक्षणं रिपीट करत नाही कारण लक्षण एक आपल्याला कॉमन लक्षण आपल्याला मागाशी मी सांगितली, लक्षणांमधले बदल कसे ते काही 1-3 उदाहरणं सविस्तर सांगितली. सो या ठिकाणी आपण फक्त रिपोर्ट्स मधलेच हे बदल बघत जाऊया. एक जयप्रकाश म्हणून गोव्यातला रुग्ण, सिव्हिअर एवॉर्टिक रिगर्जिटेशन होतं. आता आपण बघू शकतो ते माइल्ड एवॉर्टिक रिगर्जिटेशन आहे. म्हणजे कुठेतरी त्या रुग्णाला सुरुवात झाली की रिपोर्ट्स त्याचे चांगले यायला. आता असे किती चांगले रिपोर्ट्स येऊ शकतात, काही उदाहरण आपण तीही बघूया. म्हणजे सुरुवात होणं ठीक आहे, अजून काही इम्प्रूव्हमेंट्स होऊ शकतात का. तर एक दत्तात्रय गवळी नावाचा रुग्ण उपचारासाठी आला होता. सिव्हिअर एवॉर्टिक रिगर्जिटेशन होतं, झडप खूपच लिकेज होती. आता जर बघितलं तर ती माइल्ड झालेली आहे. एक राहुल ढमाले नावाचा रुग्ण, या रुग्णाला सुद्धा सिव्हिअर मायट्रल स्टेनोसिसची केस होती. झडप ह्या रुग्णाची फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती. आता जर आपण बघितलं तर त्या रुग्णाची झडप उघडते आहे 1.7 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे जवळजवळ दुप्पट. सो ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर एक अमेरिकेचा एक रुग्ण, मगाशी म्हटलं की येत आहेत रुग्ण, तर आपण एखादं उदाहरण तर दिलं पाहिजे. तर या रुग्णाला सुद्धा सिव्हिअर मायट्रल स्टेनोसिसची केस होती. या रुग्णाची झडप फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती. आता हा अमेरिकेमधला रिपोर्ट आहे. आता ती बघितली आपण या ठिकाणी तर 2.5 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे जवळ 2.5 पटीने ते उघडत आहे. आता ह्या रुग्णाचं, हा रुग्ण एकदा सुरुवातीला माझ्याकडे आला होता कारण पेशंट बघितल्याशिवाय आपल्याला ट्रीटमेंट देता येत नाही, त्याप्रमाणे हा अमेरिकेतून ट्रीटमेंटसाठी आला होता. तर त्याच्यानंतर मग काही फॉलोअप्स नंतर ज्यावेळेला रिपोर्ट झाले आणि मग त्यांनी व्हॉट्सअपवर मला सांगितलं की मी 2D इको रिपोर्ट केलाय आणि क्लिअर त्यांनी लिहिले की आय गॉट द रिझल्ट्स. मला रिझल्ट मिळाला. ओके, मग मी त्यांना विचारलं की व्हॉट इज अबाउट युअर प्रिव्हियस सिम्पटम्स. आता जनरली काय होतं की सुरुवातीच्या काळामध्ये जो त्रास होत असतो किंवा जी लक्षणं असतात ती एकदा ती लक्षणं कमी झाल्यानंतर काही महिन्यांनी किंवा काही कालावधीनंतर रुग्ण ते विसरतो की आपल्याला काय त्रास होत होता. मग मी त्याला मेन्शन केलं की तुम्हाला याच्यापूर्वी पाल्पिटेशन होत होतं, चेस्ट कंजेशन होत होतं आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. आता ही लक्षणं कशी आहेत, तर त्यांनी सांगितले की आता मला हा त्रास होत नाही, असं क्लिअरली त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एक काकासाहेब चव्हाण नावाचा एक रुग्ण, सिव्हिअर ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन होतं. आता ते माइल्ड झालेलं आहे. अशा आता वेगवेगळ्या एज ग्रुपचे पेशंट ह्याच्यामध्ये असतात. अगदी 1 वर्षाच्या रुग्णापासून ते 102 वर्षाच्या रुग्णापर्यंत आम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून हृदयविकाराच्या रुग्णांना उपचार दिलेले आहेत. आता 1 वर्षाची प्रज्ञा शेळके नावाची एक मुलगी, अवघं 1 वर्ष, आणि तिला त्रास होता की सिव्हिअर पल्मोनरी वाल्व स्टेनोसिस. आता एकूण 4 झडपं असतात, त्यातल्या पल्मोनरी वॉल ही जी झडप आहे या झडपेचा आजार सहसा बघायला मिळत नाही, पण ह्या 1 वर्षाच्या चिमुरडीला तो आजार झाला होता. रिपोर्ट होता सिव्हिअर पल्मोनरी वॉल स्टेनोसिस आणि आताचा रिपोर्ट जर बघितला तर तो आहे माइल्ड पल्मोनरी वॉल स्टेनोसिस. म्हणजे कुठेतरी आपल्याला त्याही रुग्णांमध्ये चांगला बदल अगदी 1 वर्षाच्या मुलापासून आपण उपचार करत असतो. त्याच्यानंतर एक प्रमोद सूर्यवंशी, सिव्हिअर एवॉर्टिक स्टेनोसिसची केस, आणि आता जर बघितलं तर माइल्ड एवॉर्टिक स्टेनोसिस त्याच्या पुढच्या रिपोर्टमध्ये अगदी क्लिअरली या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर मला वाटतं बऱ्यापैकी उदाहरणं आपण या ठिकाणी दाखवलेली आहेत. सर, यानंतरचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे क्रिटिकल हृदयाचा विकार असेल तर त्यावर उपचार केले जातात का? ओके, आता 2 प्रकार ह्याच्यामध्ये असतात. एक म्हणजे एक इमर्जन्सी आणि दुसरं क्रिटिकल. इमर्जन्सी म्हणजे काय, तर मला आता काहीतरी पटकन त्रास झालाय आणि मला पटकन हॉस्पिटलाइज करायचं, दॅट इज कॉल्ड एज इमर्जन्सी.
आणि क्रिटिकल म्हणजे काय असते की त्या व्यक्तीला माहिती असते की आपल्याला सो अँड सो आजार आहे आणि त्या आजाराची अपरिहार्यता म्हणा किंवा त्या रुग्णांची अपरिहार्यता म्हणा, तो आजार दिवसेंदिवस वाढत जात असतो आणि मग एका सिच्युएशनला तो आजार क्रिटिकल होतो. आणि मग असे काही पेशंट असतात. आता माझ्याकडे एक ताराबाई नावाचा एक पेशंट आला होता. ह्या रुग्णाचं वय 85 वर्ष. आता या रुग्णाला सिव्हिअर एवॉर्टिक स्टेनोसिस होतं. ह्या रुग्णाची झडप फक्त 0.5 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती आणि हा रुग्ण हॉस्पिटलला ॲडमिट होता. एक पाऊल चालता येत नव्हतं, बोलतानाही दम लागायचा, संपूर्ण अंगाला सूज होती. हॉस्पिटलमध्ये एक 8-10 दिवस ठेवल्यानंतर हॉस्पिटलमधून सांगितलं गेलं, नातेवाईकांनी मला तसं सांगितलं की आता 1% शक्यता नाही आहे, घरी घेऊन जावा. सो याला म्हणायचं क्रिटिकल कंडिशन. आणि मग हा रुग्ण उपचारासाठी आला. आता ह्या रुग्णाला मी गाडीमध्ये जाऊन तपासलं होतं. अशा आठवड्यातून एखाद दुसरा रुग्ण मला गाडीमध्ये जाऊन बघावा लागतो, कारण तो चालतच नाहीये. बरोबर. सो मला गाडीमध्ये जाऊन बघायचं असतं. मग त्यांना ते बघितलं, औषध दिली आणि औषधं दिल्यानंतर मी जनरली असे जे क्रिटिकल कंडिशनचे पेशंट असतात त्यांना मी त्या नातेवाईकांना सांगतो की दर 10 दिवसांनी मला तुम्ही फॉलोअप द्यायचं आहे. मग 10व्या दिवशी त्यांचा फोन आला की पेशंट आता घरातल्या घरात चालतो आहे. आणि 3 महिन्यानंतर आता हा पेशंट माझ्याकडे चालत आला दवाखान्यामध्ये आणि वयाच्या 85व्या वर्षी ज्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीज 85 वर्षाचा माणूस करू शकतो तशा पद्धतीने ते आता हिंडणं फिरणं सगळं चालू आहे. नातवंडांना खेळवणं वगैरे हे सगळं चालू आहे. अजून एखादं उदाहरण देऊया आपण. एक सरोजिनी नावाचा केळकर नावाचा एक रुग्ण, पंपिंग कॅपॅसिटी फक्त 15% होती आणि अशीच परिस्थिती होती. 4-5 वर्ष पेशंटला त्रास होता, एक पाऊल चालता येत नव्हतं आणि मग त्यांनी उपचारासाठी माझ्याकडे घेऊन आले. ओके, मग घेऊन आले, मला गाडीत पेशंट बघावा लागला. मग त्यांना मी सांगितले की आपल्याला साधारण एक 10 दिवसाच्या औषधानंतर मला फीडबॅक द्यायचा. सो 10 दिवसानंतर त्यांचा फोन आला की आता पेशंट घरातल्या घरात हिंडा फिरायला लागलाय आणि पुढच्या औषधांनंतर इतकी चांगली प्रगती झाली की वाराणसी वगैरे असा हा पेशंट फिरून आला, दौरा करून आला, वय वर्ष 65. सो अशी अनेक उदाहरणं बघायला मिळत असतात. म्हणून म्हटले की अगदी 1 वर्षाच्या मुलापासून ते 85 वय असेल किंवा अगदी 102 वर्षाच्या रुग्णांपर्यंत सुद्धा उपचार करता आले आणि क्रिटिकल कंडिशनचे की ज्यांना आता नाही काही हतबल झालेले आहेत, उपचार नाहीत, घरी घेऊन जावा, असे पेशंट सुद्धा आयुर्वेदिक औषधाने हिंडते फिरते होतात. त्यामुळे कुठेतरी आयुर्वेदिक औषधाने गुण उशिरा येतो असं ज्यावेळेला समाजात बोललं जातं तेव्हा हे बघितल्यानंतर वाटते की नाही, आपण आयुर्वेदाने सुद्धा चांगले गुण देऊ शकतो आपण. निश्चितच सर, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अगदी 1 वर्षापासून ते 102 वर्षापर्यंतच्या सगळ्या रुग्णांवरती तुम्ही उपचार करताय आणि उपचार अनेक डॉक्टर करत असतात. मात्र त्याचा कुठेतरी सकारात्मक परिणाम देखील होणं गरजेचं असतं, जे तुमच्या प्रत्येक रुग्णाकडून तुम्हाला कळत आहे. खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळी सविस्तर माहिती दिलीत. हृदयाचे विकार नेमके काय असतात आणि झडपांवरती नेमके कसे उपचार केले जातात, यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यासह आता या कार्यक्रमात आता मी इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी.